रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही। मात्र आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे महायुतीचे प्रचार कार्यालय याचा आज शुभारंभ होणार आहे आणि हा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे। आज भाजपाचा स्थापना दिवस आहे आणि अशाच वेळी आज ह्या प्रचार कार्यालयाचं जे उद्घाटन आहे ते होणार आहे। विशेष म्हणजे बघितलं तर अद्याप जो प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेला आहे। ते सध्या महायुतीचा प्रचार बैठका घेऊन करतायत आणि याचबरोबर बघितलं तर अद्याप महायुतीकडून जो उमेदवार आहे तो अद्याप घोषित झालेला नाही। एकीकडे बघितलं तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेही या मतदारसंघात दावा करतायत, तर कार्यकर्त्यांकडून भाजपकडून मात्र भाजप म्हणत आहे की ही जी जागा आहे ही भाजपलाच सुटेल आणि यामध्ये बघितलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव हे प्रामुख्याने पुढच्या क्रमांकाला आहे। मात्र एकंदर पाहिलं तर आता महायुतीने मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे, कारण केवळ आजपासून 29 ते 30 दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत। त्यामुळे आज बघितलं तर कणकवली येथे प्रचार कार्यालयाचा जो शुभारंभ आहे तो महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ होताना दिसतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।